तुमचे कोड सांगा. कोड 2014. पटापट खायचं लवकर भूक लागली. स्कॅनर तर किती आले? किती झाले? 200 अरे आता का पुष्टा आहे, काहीच नाही याच्यावर. असं कोण पिझ्झा देतं? आधी कस्टमर केअरला फोन कर. ट्रुंग 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 ट्रुंग. अहो तुमच्याकडून आत्ताच ऑर्डर आलेला. हो बा, टॉपिक असतो त्याच्यावर. तुम्ही ती व्हरायटी स्वस्तवाली मागवली होती. व्हरायटी कशीही असो, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की तुम्हाला, म्हणजे कसाही असो, पण जरा तरी सॉस वगैरे काय, हे खाली पुट्टा आहे. पण ते आम्हाला माहिती नसतं ना. ते ऑर्डर तुम्ही ऑफिसला आहे त्यांच्या. आता आम्ही काय नाही करू शकत. मला तुम्ही रिफंड कोड द्या आणि पैसे येऊन देऊन जावा रिफंड. नाही, आम्ही असं नाही करू शकत ताई. आमची नोकरी जाईल तशी. तुमची पोलीस स्टेशनला आत्ताच्या आत्ता खरे ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. आता मला काही करून मी पोलीस स्टेशनला आता तुमची कंप्लेंट करेन. अहो ताई नका प्लीज. आमची नोकरी जाईल ना तसं केलं तर. अरे हा कसला मेसेज? 10,000 कट झाले बँक अकाउंटमधून. काय करू? स्कॅन. आत्ता त्या माणसाला कॉल लावते आणि त्याची लागते बरोबर. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी बंद है. अरे यार, अरे पण कुठला पिझ्झावाला तर कोडच नाही घेत. ते टॉईंगवाले सगळे स्कॅमर आहेत. आता मी काय करू? लगातार माझ्या फोनमधून 10,000 परत कट झाले. आता काय करू मी? पहिले सिम काढतो आणि पळून जातो. दिसतात. कृपया टॉईंगवरून पार्सल मागू नये. हे असे पार्सल येत आहेत आणि टॉईंगवरती खूप खराब मसाले वापरले जातात. प्लीज आणि असे स्कॅमर्सना दूरच ठेवा आणि कधीही पिझ्झावाल्यांनी कोड मागितला तर कोड देऊ नये.